वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। तर साधक अवस्थेमध्ये ज्यावेळेस तुम्हाला आणि आम्हाला मानवदेव मिळाला, मानवदेव तुम्हाला मिळाला आणि मला मिळाला, पण शास्त्रकार असं वर्णन करतात की बाबा देवानं एकूण 84 लक्ष योन्या केल्या आणि 84 लक्ष योन्यामध्ये 83 लाख आवाज यायला होता. 84 लक्ष योन्यामध्ये 83,90,999 देवांना अशा बनवल्या का त्या देवाला मानतही नाही आणि देवाला जाणतही नाही. त्याच्यामध्ये एकच योनी देवाला अशी बनवली जी देवाला मानते, देवाला जाणते. त्या योनीचं नाव आहे मनुष्य योनी, मानव योनी, आणि ती आम्हाला मिळाली. पण मिळाल्यानंतर महत्वाची गोष्ट आहे, माणसाची कालमर्यादा संपली, आयुष्य संपलं, माणूस एक दिवस मरणार. त्याला पुरावा आएगा सो जाएगा, राजा रंग फकीर 9 भी मर गए, 10 भी मर गए, 1788 33 कोटी देवता मर गए, पड़े काल के फांसी चमका अजब तड़ाका भी, तो क्या लड़का जाने भी नवे नवे नासिवंत आयुष्य संपलं, माणूस मरणार हे निश्चित आहे. जन्माला आल्यानंतर मरावंच लागतं, पण मरणापूर्वी काय करायचंय तुकोबाराया सांगतात. बाबा मरणापूर्वी तुला जो देवानं मानव देव दिला, देवानं तुला हे सुंदर नरशरीर दिलंय ना बाबा, तो देव कोणता? इहलोकीचा हा देव. देव इच्छिता टीप आहे, जो देवाला सुद्धा नाही तो इहलोकीचा हा देव. हा जो देव आहे हा इहलोकीचा देव. देव इच्छिता टीप आहे, हा तुम्हाला आम्हाला मिळाला दादा, याची देव सुद्धा इच्छा करतात. म्हणून तुकोबाराया सांगतात धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. तुकोबाराया सांगतात धन्य आहे मी, धन्य आहे मला मानवदेव मिळाला. पण का धन्य आहे? दास विठोबाचे झालो, विठोबाचे दास झालो म्हणून आम्ही धन्य आहे. पण त्याच्याकरता करायचं काय? विठोबाचं दास होण्याकरता करायचं काय? आयुष्याच्या साधने सचितानंद पदवी घेणे, आयुष्याच्या साधनामध्ये आयुष्याच्या शेवटपर्यंत सचितानंद पदवी घेणे. आणि एकदा असं झालं बाबा, सचितानंद पदवी घेतली का तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी, धन्य मी जन्म आलो, दास विठोबाची झालो. हा झाला अभंगाचा धावता भावार्थ. विठाला 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 नाहीतरी अगोदर तुम्हाला महिला मंडळाला म्हणलो होतो, तुम्ही पार पुढे सरकून बसा, मागच्या आलेला बघा जागा भेटणार नाही बसायला. सरका बरं तुम्ही थोडं पुढे, मावशी तर ही जागा कशाला सोडली? सरका ना पुढे, त्या मागच्या आलेल्या त्यांना असं बिमून यावं लागलं. सरकार पुरुष मंडळी अशा असे सरकले तरी चालेल, परत डिस्टर्ब होणार नाही. लोक आले का उन्हात बसले का मला परत सांगावं लागेल पुढे सरकार, परत डिस्टर्ब नको. आपल्याला लवकर वातावरणामुळे लवकर एका तासात आटपून घ्यायचे. सरका पुढे, सरका पुढे तुम्ही इकडची. आवाज येतोय का शेवटपर्यंत? मावशा उठा ना, पुढे सरका ना, पुढे सरकार. एवढा अवघड आहे का? मला सांगा ना, क्या भरोसा इस जिंदगी का, साथ देती नाहीये. मला सांगा, मंडप मध्ये बसलोय, माणसानं आलेला प्रत्येक क्षण आनंदात घातला पाहिजे. घडीचा भरवसा नाही, कीर्तन पूर्ण ऐकू का नाही याची सुद्धा शाश्वती आहे का? मला सांगा, एखादं तोंड सोडून बसलं तसंच मेलं मग झाली का धौस? मग तसंच उचलायचं का? माणसानं आलेला प्रत्येक क्षण आनंदात घातला पाहिजे. का? क्या भरोसा इस जिंदगी का, साथ देती नाहीये, कधी जाईल याची शाश्वती नाही. म्हणून सर्वांनी फ्रेश मध्ये महाराज बिंदास बोलायचं, घाबरायचं नाही. मग मला सांगा, तुम्हाला मानवदेव मिळाला, मला मानवदेव मिळाला. देवानं मानवयुनी निर्माण करताच महाराज खूप मोठा विचार केला असेल. कारण देवानं पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत मानवदेव बनवला ना महाराज, खूप विचारपूर्वक बनवलाय देवानं. नाही तर बारकाईने विचार करा तुम्ही. नुसतं एक जर विचार केला, पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत देवानं प्रत्येक अवयव दिलाय ना, तो केवळ त्याच्या कामाकरता दिलाय महाराज.
आणि इतरत्र नाही, हे इतरत्र नाही. लोणीच्या बाजारात गेली, लोणीच्या बाजारात गेलो तिथं महाराज, लोणीचा बाजार बुधवारी गेलो मी, गाडी लावली साईडला आणि मी म्हणलं थांबा मला इथं कीर्तन करायचंय. ऐकन का कोणी? का तिथं सगळे काय आहे? तिथं सगळे काय आहे? जनावर तुडवतील, मला पण कीर्तन नाही ऐकायचे. मग मला सांगा, जनावर हे करू शकतात का? एखाद्या गाढवाने ठरवलं बाई चला कीर्तन चालू आहे, सुंदर कीर्तन ऐकावा मंडप मध्ये बसून, ऐकता येईल का त्याला? ऐकूच शकत नाही. एखाद्या कुत्र्यानं ठरवलं चला बा मला टाळ्या वाजून भजन करायचं, करता येईल का? नाही करू शकत. का? ती जात जनावराची दादा, ती जात जनावराची आहे. फक्त हे माणूसच करू शकतो. यात देही घडे इतरत्र नाही कोठे. देवानं मानव देहच असा बनवलाय ना का हा भजन करू शकतो, हा परमात्म्याला मानू शकतो. म्हणून महाराज माणसानं फक्त मानव देह कळून घेणं गरजेचं आहे. मिळणं नाही महत्वाचं, मिळाला एक तर फुकट. आणि कळाला का नाही? जी गोष्ट माणसाला फुकट मिळते माणसाला तिची किंमत कळत नाही. नाही नाही महाराज, एक सांगू तुम्हाला महाराज, अनमोल किमतीचा मानव देह दिलाय देवानं आपल्याला. अंड हात का मानव देह तुझ दिया, अंड हात का मानव देह तुझ दिया. अरे खाया पिया सुख दे सोया, नाक जमाना खोया. अरे खाया पिया सुख दे सोया, नाक जमाना खोया. हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया, नाक जमाना खोया. देवानं एवढं सुंदर नरशरीर दिलं महाराज, पण माणसाला मानव देह कळाला नाही. का? जी गोष्ट माणसाला फुकट मिळते माणसाला तिची किंमत कळत नाही. पण एक सांगू तुम्हाला, हा अनमोल किमतीचा नरदेह आहे महिला मंडळ. पायाच्या नाकापासून तर डोक्याच्या केसापर्यंत. नाही तर तुम्ही पुण्यासारख्या दवाखान्यामध्ये जा, सांगा डॉक्टरला, डॉक्टर माझ्या उजव्या बाजूचा एक दात पडलाय आणि मला सोन्याचा दात बसवायचा, किती पैसे लागतील? डॉक्टरनं सांगितलं एक सोन्याचा दात बसवण्याकरता 28,000 रुपये लागतील. विचार करा, 28,000 गुणिले 32 किती लाखाची दात देवानं आपल्याला दिली. लाखो रुपयाची दात देवानं आपल्याला दिली. पण माणसानं मावन गुटखा चावून त्याचं मातेरे केलं, माणसाला नाही त्याची किंमत कळाली. दादा जा पुण्यासारख्या ठिकाणी, दादा सांगा डॉक्टरला, डॉक्टर एका किडनीचं हॉलचं ऑपरेशन करायचं, हॉलचं ऑपरेशन करण्याकरता किती पैसे लागतील? डॉक्टरनं सांगितलं एका हॉलचं ऑपरेशन करण्याकरता 3.5 लाख रुपये लागतील. माणसाच्या एका नखाची किंमत 55,000 रुपये आहे, माणसाच्या एका बोटाची किंमत 1.5 लाख रुपये आहे. अब्जो 30 रुपयाचं देवानं शरीर दिलं माणसाला, पण माणसानं त्याचं मातेरं केलं. का? माणसाला मानव देह मिळाला पण कळाला. कळालाय का? मानव देह मिळालाय पण कळालाय का? चला मला टपाटपा सांगा, गाडी चालवता येणं महत्वाचं का घेणं महत्वाचं? काय महत्वाचं? खालचे चालवता येणं महत्वाचं. मग मला सांगा, गाडी घेण्यापेक्षा चालवता येणं महत्वाचं. मग गाडी घेण्या अगोदर काय व्हायला पाहिजे? चालवता यायला पाहिजे. तशी ही आहे गाडी, ही काय आहे गाडी? मला सांगा, 50,000ची नवी मोटरसायकल घेतली आणि तिच्यात राखेल ओतलं, जमन का? जमन का? मी म्हणतो तू जर हिच्यात दना महाराज गावठी दारू होती, तो तू 50,000च्या मोटरसायकलीत राखेल होत ना, तुला का भीती वाटते? का तिच्या 50,000 घातली पण हिला घातले नाही ना काही? हिला घातले नाही काही महाराज. तुम्हाला सांगू का महाराज, साधी मोटरसायकल आहे आपली 50,000 रुपयाची, ती गाडी जर चालवता, जर मॉनिटर बंद झाला काय आवाजाचा परत काहीतरी वाढला, विठाला 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 साधी 50 एकदा सेट झाला ना आवाज, फक्त विकोच्या बातम्यावर बट हात ठेवायचा, दुसरीकडे ठेवूच नका. महाराज विठाला 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 विठाला. साधी 50,000 रुपयाची मोटरसायकल घेतली ना, मोटरसायकल, तर महाराज तिला महिन्याला सर्व्हिसिंगला न्यावं लागतं. आणि मला सांगा, मोटरसायकल जर साधी चालवता नाही आली तर काय होतं? मोटरसायकल चालवता नाही आल्यावर काय होतं? कालचे मोटर जाऊ का मी? मोटरसायकल चालवता नाही आल्यावर काय होतो? ऍक्सिडेंट होतो. मग मला सांगा, 50,000 रुपयाची गाडी चालवता नाही आली तर ऍक्सिडेंट होतो. ही अब्जो 30 रुपयाची गाडी आहे, ही चालवता नाही आली तर काय काय होईल?
मला आमच्या डोंगरगडच्या घाटात एक माणूस भेटला आता गाडी लोटत चालला होता आणि मी वरून येत होतो कार्यक्रम तो चालला गाडी लुटीत आता गाडी लुटीत चालला मला वाटलं पेट्रोल संपलं का काय म्हणून मी गाडी थांबवली मी म्हणलं का हो काका पेट्रोल वगैरे संपलं का ते म्हणलं नाही महाराज म्हटलं मग काय हवा गेली का म्हणजे नाही महाराज म्हणलं मग काय चावी हरवली का तो म्हणला नाही हो महाराज म्हणलं मग लोटीत का चालला तो म्हणला आता इथं सापडली गाडी काय म्हणला आता सापडली गाडी म्हणलं मग गाडी सापडली तर तुझ्या बापानं सांगितलं का भाऊ सापडलेली गाडी चालीत नेऊ नये म्हणून तो म्हणला तसं नाही महाराज मला सापडली पण चालवता येत नाही मग मला सांगा सापडली चालवता येत नाही तिचा उपयोग आहे का बरं चला इकून तिकून सापडली चालवता येत नाही मग त्याला मी म्हणलं भाऊ चालवायची शिकू का तो म्हणला लय उपकार होती तुमची माझ्यावर आता आमचं काम शिकवायचं ते महाराज मग त्याला गाडी कशी गेलो त्याला गाडीची चावी फिरून दाखवली त्याला म्हणलं इथं हिरवा लाईट लागतो हिरवा न्यूट्रलचा लाईट लागतो तो म्हणला लाईट बीट नाही समजत त्याला म्हणलं उजेड म्हण आता शिक मग तो मला हा लागला मग त्याला म्हणलं उजव्या पायानं किक मारायची तो म्हणला किक नाही समजत म्हणलं दांडक म्हण आता करतो काय उजव्या पायानं हे दांडकं खाली मारायचं त्याला म्हणलं उजव्या हातानं हे दांडकं हळूहळू वाढायचं डाव्या हातानं हे दांडकं दाबायचं म्हणजे क्लच दाबायचा डाव्या पायानं एक दांडकं खाली दाबायचं डाव्या हातानं हे हळूहळू सोडायचं आणि उजव्या हातानं हे हळूहळू म्हणजे गाडी काय होती तो म्हणला उतर खाली त्याला म्हणलं तू दारे तर एवढा आला भाऊ तो म्हणला एवढं तर मला येत होतं त्याला म्हणलं पूर्ण शिकून घे बाबा तो म्हणला एवढं मला येत होतं उतरा खाली उतरलो त्यानं चावी चालू केली किक मारली क्लच दाबला गिअर टाकला क्लच सोडला ऍक्सिलेटर वाढला गाडी पळायला लागली आता मला सांगा तुम्ही सगळ्यांना गाडी येते आता नवीन तुम्ही गाडी शिकली तेव्हा पळाली का तुम्हाला काय वाटायची खरं बोलायचं खोटं नाही बोलायचं काय वाटायची मी पुढे येऊ का थोडा असं तिकडे गाडी पळाल्यावर काय वाटायची मजा वाटायची मग तुम्ही काय करायचे मजा अगोदर होते तुम्ही आता नवीन हे गाडी शिकलेलं हे आपलं अशी मूठ वडली गाडी पळायची मग त्याला मजा वाटायची असं करता करता गाडी लागली घाटाच्या चढाला वरून आला टेम्पो आला इकून घुसला मेंढ्याचा कळत आता याला गाडी चालवायची माहिती होती पण याला ब्रेक माहिती नव्हतं ना गाडीचं कुठं आहे मग हे आपलं गाडी त्याला वाटलं आता ते बैलगाडी दटावणार त्याला वाटलं कासऱ्यासारखं वाढल्यावर थांब ते अशी गाडी धरलेली होतं ना ते अशी वाढायचं अशी आता अशी वाढल्यावर ऍक्सिलेटर आणखी वाढायचा जसा टेम्पो खाली गेला तसा सापडला नाही सिद्धांत लक्षात घ्या साधी 50,000 रुपयाची गाडी चालवण्याची जरी माहिती असली ती फक्त थांबवायची माहिती नसली ना दादा तर ऍक्सिडेंट होण्याची दाट शक्यता आहे तसही अब्जो 20 रुपयाची गाडी कोट्या 20 रुपयाची गाडी महाराज ही चालवता जरी येत असेल तरी महाराज ही थांबवायची माहिती नसेल ना बुवा आता महाराज इथं माईबापाच्या सेवेकरता ही गाडी थांबली पाहिजे महाराज चांगलं कर्म करण्याकरता या ठिकाणी कीर्तन चालू आहे या कीर्तनात ही गाडी थांबलीच पाहिजे हे जर आपल्याला कळलं नाही तरी महाराज ऍक्सिडेंट होण्याची दाट शक्यता आहे आणि मग त्या ठिकाणी मन लागू होते गावठी जन्माला आला हेलान पाणी वाहू वाहू अशी माणसाची स्थिती झाली मला सांगा हो 60ला घर बांधलं 60ला याचा आवाजच कमी झाला बरं का मॉनिटरचा मशीन मधून वाढवा नाही मला सांगा नोकरीला लागल्यानंतर माणूस 60व्या कितव्या वर्षी रिटायर होतो 60व्या वर्षी मला सांगा जन्मापासून तर मरेपर्यंत राबला 60व्या वर्षी रिटायर झाला मग रिटायर झाल्यानंतर त्याला पैसे भेटले तो म्हणला आता घर बांधलं पाहिजे 60व्या वर्षी त्यानं घर बांधलं घराचं काम केलं 62व्या वर्षी घराचं काम पूर्ण झालं 63व्या वर्षी घरभरणी झाली आणि 64व्या वर्षी याचं वर्ष श्राद्ध आलं काय उपयोग झालाय का काय झालं पाहुणे पुढं सरपायचे काय मी अगोदरच म्हणलो तुमचे पाहुणे आता ऐका ना ते काय करू त्याला लोक उन्हात उभा राहिले पहा ना मागं जरा तुम्ही पुढं सरका ना त्यांना तुम्ही पुढं बोलू राहिले म्हणजे पहा आता पुढं सरका ना असं पुढं सरका ते आले का मागं बसतील बिचारे तुम्ही गावातले काय नको पाहुण्याला येऊनच द्याय ना इकडं विठाला
अगोदरच बसले असतील किती चांगलं झालं असं. या आता पाठीमागच्या करता जागा गेली, आता तुम्ही तिकडे नका थांबू, मंडप मध्ये या. जागा तुमच्या करता गेली, 15 मिनिटं घातली त्याच्याकरता. या मागचे सगळे तिकडे कोणीच नका थांबू. म्हणून माणसाला मानव देह महाराज मिळण्यापेक्षा कळणं अत्यंत गरजेचं आहे. आणि तोच जर विचार केला, माणसाला मानव देह मिळाल्यानंतर काय झालं माहिती काय? मिळाल्यानंतर माणूस पडला व्यावहारिक सत्तेमध्ये. कारण शास्त्रकार 2 सत्ता सांगतात, एक आहे व्यावहारिक सत्ता आणि एक आहे पारमार्थिक सत्ता. माणूस व्यावहारिक सत्तेमध्ये एकदा गुंतला का माणूस त्याच्यातून बाहेर निघत नाही महाराज. पण तुकोबाराय असं सांगतात, बाबा जरी तू व्यावहारिक सत्तेमध्ये वावरत असला तरी रंगी रंगे रे श्रीरंगे काय बोललाशी पतंगे. बाबा या ठिकाणी बोलू नको, कारण नाही तरी संसारू जाईल रया. हा व्यावहारिक सत्तेमधला जो संसार आहे ना, हा संसार लयाला जाणार आहे. व्यावहारिक सत्तेमध्ये जन्मापासून मरेपर्यंत किती प्रयत्न केले तरी माणूस महाराज सुखी नाही होणार. आणि पारमार्थिक सत्तेमध्ये प्रयत्न करायला लागला तर माणूस सुखी होऊनही मरणार आणि मेल्यानंतरही त्याला सुखच भेटणार. 2 सत्ता आहे. आता त्या 2 सत्तेमध्ये महाराज 3 दुकानं आहेत. किती? 2. एक व्यावहारिक सत्ता, एक पारमार्थिक सत्ता. त्याच्यामध्ये 3 दुकानं. एक जीवाचं दुकान, एक संतांचं दुकान आणि एक देवाचं दुकान. जीवाच्या दुकानामध्ये केवळ दुःख आहे, संतांच्या दुकानामध्ये केवळ सुख आहे आणि देवाच्या दुकानामध्ये सुखही आहे आणि दुःखही आहे. तुम्ही म्हणता कसं? ऐका बारकाईनं. पहिलं दुकान महाराज देवाचं दुकान घ्या. देवाचं दुकान म्हणजे आपल्या ममदापूरची ग्रामपंचायतची पाटी. ग्रामपंचायतची पाटी आहे ममदापूरला ग्रामपंचायतची पाटी आहे. मला सांगा त्या पाटीवर काय लिहिलेलं असतं? भावशी पाटीवर काय लिहिलेलं असतं? ममदापूर ग्रामपंचायत आपले. मोठ्यानं सांगा एकदा सगळ्यांनी, ममदापूर ग्रामपंचायत आपले सहर्ष स्वागत करीते. मला सांगा त्या ग्रामपंचायतच्या पाठीमधून खळेकर महाराज आज कीर्तनाला आले. मग त्या पाठीनं सांगितलं ममदापूर ग्रामपंचायत आपले. खळेकर महाराजांना कीर्तन केलं आणि खळेकर महाराज पाठीतून जायला निघाले. आतल्या बाजूने लिहिलेलं राहतं धन्यवाद. आपला प्रवास मोठ्यानं, आपला प्रवास सुखाचा हो. मला सांगा आता खळेकर महाराज कीर्तन करून गेले, रात्री 10-12 दरोडे खोर आले, पाठीतून घुसले. पाठीमध्ये ममदापूर ग्रामपंचायत आपले. कोणाचं? दरोडेखोरांनी गाव लुटलं, दरोडेखोर पाठीतून बाहेर जायला निघाले. पाठीनं सांगितलं धन्यवाद. आपला प्रवास. तिथं आहे का भेद? तसं देवाचं दुकान आहे. देवाकडे कुणी यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर. महाराज या ठिकाणी कुणी जात वित गोत कुळ शिळ मात आणि भजे का तोहित भावना. देव समान आहे महाराज. आणि जर विचार केला तर देवाला महाराज प्रत्येक जण मानतो. महाराष्ट्रामध्ये देवाला मानत नाही असा माणूसही नाही महाराज. प्रत्येक जण देवाला मानतो. चोरही देवाला मानणार आणि पोलीसही देवाला. डॉक्टर सकाळी सकाळी आपल्या देवघरात जाणार आणि डॉक्टर देवाला सांगणार, देवा देवा माझा दवाखाना चांगला चालू दे देवा. आणि आपला गरीब माणूस देवघरात जाणार आणि काय सांगणार, देवा आमच्याकडे पैसा नसला तरी चालेल पण आमचं घर निरोगी राहू दे देवा. आता मला सांगा देवानं करायचं काय? विचार करण्यासारखीच गोष्ट आहे ना. त्याच्याही पुढचा विचार करा. मी म्हणतो एका बापानं 2 मुलींचे लग्न एकाच मंडप मध्ये केले. 2 सख्या बहिणी एकाच मंडप मध्ये लग्न केले. एक मुलगी दिली इटभट्टीवाल्याला, एक मुलगी दिली शेतकऱ्याला. 2-4 वर्ष झाली लग्न होऊन शेतकऱ्याची मुलगी भेटायला आली आणि मग शेतकऱ्याच्या मुलीला बापानं विचारलं, का ग तावडे तुझं कसं काय चाललं? ती म्हणे, बाबा माझं काही सगळं व्यवस्थित चाललंय, सगळं काही आनंदात आहे, पोरं बिरं सगळे बरे बाबा. मागच्या वर्षी लाल कांदे केले होते, 5,000 रुपये भाव भेटला. लाल कांद्याचे 5 लाख रुपये झाले. यंदा पण 10,000 रुपये पायरीना बी घेतलं. मी तुमच्या जावयाला म्हणले होते यंदा नका लाल कांदे करू, पण तरी त्यांनी केलेत बाबा. यंदा काय पाणी नाही, थोडा शिपका झाला होता त्याच्यावर उगून आले बाबा. पण बाबा कांदे जर टिकायचे म्हणलं ना, फक्त 15 दिवसात 1 पाऊस व्हायला पाहिजे बाबा. बाबा म्हणले नको टेन्शन घेऊ, पोरी देवाच्या मनात असलं तर नक्की होईल. ती गेली इटभट्टीवाली आली. इटभट्टीवालीला विचारलं, अगं बाई तुझं कसं काय चाललं? ती म्हणली, बाबा माझं काही सगळं व्यवस्थित आहे. मागच्या वर्षी तुमच्या जावयानं भट्टी लावली, 2 लाखाचा फायदा झाला. यंदा म्हणले होते पानकळ्याच्या तोंडाला नका लावू भट्टी, तरी त्यांनी लावली. आम्हाला ऑर्डर होती 10,000 इटाची बाबा. आता भट्टी लावली बाबा, भट्टी 15 दिवसात संपणार आहे. फक्त बाबा 15 दिवस पाऊस नाही व्हायला पाहिजे. देवानं करायचं काय? प्रश्न ते का नाही. हे देवाचं दुकान आहे दादा, पण संतांचं दुकान नाही. संतांकडे केवळ सुख आहे महाराज. सुख वसे ताई आणि बहु पायी. आणि आता चला जीवाचं दुकान. चला आता तुम्ही आम्ही जण सगळे जीवाच्या दुकानात. तुम्ही संसार करताय, मी संसार करतोय. तुमचे लग्न झाले सगळ्यांचे?
झालेली चेहरे दिसते नाही, ज्यांची झाली नाही त्यांची होऊ पण नाही होणार पण नाही. तुमचे नाही होणार, तुम्ही नका डोकं लावा. कार्यक्रमच झाला महाराज, त्याच्यात आमच्या वामुरीचं प्रकरण काल गाजल्यामुळे तर लईच अवघड झालंय. नाही नाही महाराज, लईच अवघड झालं पोरांचं. तुकार पूर्व झाली महाराज, तुकार. आणि तुम्हाला सांगतो पिताश्री बरं का, आता कालपासून तर तेवढा तडका ठेवलाय डोक्यात का महाराज ही तरुण पिढी खूप सुधारणं गरजेचं आहे महाराज. महाराज विचार करा ना, काय करावं त्या आईनं, काय करायचं त्या आईनं दादा, काय करायचं त्या बापानं. महाराज महिला मंडळ तुम्हाला आज महत्वाचा नियम सांगून जातो. जर तुम्हाला या वांबुरी सारखे प्रकरण बंद करायचे असतील ना, तर पहिल्यांदा आज आपल्या पुरीचं कार्प बांधायचं बंद करून टाका. नाही महाराज, हा विनोद नाही. हे आई थोबाडवाशी दिन म्हणती माझी पोरगी. महाराज काय गरज आहे त्या पुरीला मोबाईल द्यायची, काय गरज आहे महाराज. आपल्या मुली महाराज लोक म्हणत होती वा पुरीला शिकवा, पण महाराज वातावरण तसं राहिलं नाही ना, आर तसं राहिलं नाही. काय भयान झालं महाराज. आज वांबुरीत पाय ठेवशी वाटत नाही महाराज आमच्या सारख्याला लोक. महाराज तुम्ही वांबुरीचे, किती विचित्र अवस्था झाली महाराज आज जर विचार केला तर. आणि याला कारण टोटल ह्या महिला आहे. जरा पुरीला धाक नावाची गोष्ट राहू द्या महाराज. आपण आपल्या पुरीला कॉलेजचा पास काढून दिला, ती जाताना बसनी जाताना येताना मोटरसायकलवर येते. मग काय कॉलेजनं काय मोटरसायकली वाटल्या का? संस्कार राहिले नाही, संस्कार महाराज. आणि तिच्या आई धोबाडवाशी ती म्हणती काय माझी गुड्डी दिसती. गुड्डी जावा गड्ड्या घेऊन जाईन एखादा, मग तुझा कार्यक्रम होईल. कारण कली एक कली. ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान, सत्याशी विजले जन, सत्यासी जले जन, बापा देती अनुमोदन, बापा देती अनुमोदन, करती है संतचे, करती है ना संताचे, करती है संताचे, करती है ऐका कलीचे महिमान, बापा देती अनुमोदन, करती है ना संताचे. ऐका कलीचे महिमान, बाबा देती अनुमोदन, करती है महाराज हे 400 वर्षापूर्वी सांगितलं होतं. ऐका कलीचे महिमान, सत्याशी रिझले जन, पापा देती अनुमोदन, करती हेळन संताचे. ठीक आहे महाराज, हो ठीक आहे महाराज. वामोरी मध्ये वाईट घटना घडली इथपर्यंत मान्य आहे महाराज. पण तुम्हाला सांगतो बरं का, तुम्हाला मुलगी मला मुलगी महाराज, तुम्हाला बहीण असेल मला बहीण असेल, पण महाराज हे जर थांबवायचं असेल, दादा रोज नाना प्रकारे. तुम्ही कालचा पेपर वाचला असेल, पेपरला ती वांबोरीची बातमी नव्हती महाराज, 4 बातम्या होत्या पेपरला महाराज, 4.
ही प्रेम प्रकरण थांबली पाहिजे. आपली पोर आपल्या ताब्यात आली पाहिजे. काय झालं माहिती का, पोरांना धाक नावाची गोष्ट राहिली नाही. थोडा प्रबोधनाचा विषय म्हणून बोलून जातो महिला मंडळ. आपल्याला लय हौस असेल ना महाराज, तर आपली मुलगी 10वी झाली ना महाराज, घरीच ठेवा, घरीच ठेवा महाराज. खूप विचित्र अवस्था आहे. कारण सर्वात महत्वाची गोष्ट अशी, जरा तुम्ही पुस्तकं वाचा थोडी. तरुण सागर हे पुस्तक वाचा महाराज. त्याच्यात असं दिलंय, सध्याला कलियुगामध्ये आहार चांगला राहिला नाही. आहार चांगला नाही राहिला, त्याच्यामुळे पोरं बिघडली महाराज. आपली मुलगी महाराज जर रविवारच्या दिवशी कॉलेजला जाती तर आईला विचारायचं काम नाही का, बा रविवारी तुझं कोणतं कॉलेज आहे, विचारायचं काम नाही का. पण मुलाचे लाड केले आईना, पुरीचे लाड केले बापाना. वटाळा झाला मग तो सगळा. नाही 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 महाराज, बाप कमी करतो महाराज. आता बापाला का लाड करावे लागतात माहितीये का, धाक कोणाचा बापाला, सगळं ताब्यात कोणाचा. आता खरं बोलली बा तुम्ही, खरं. बाई झाली कारभारी, महिलाला 50% कायदा आणला ना महाराज, 50% आरक्षण महाराज. कशाला आणलं काय नव्हते घेण्यात देण्यात, बाई फुगली ना त्याच्यावर. राहिले का संस्कार, संस्कृती, नीतिमत्ता राहिली का महाराज. पूर्वी जर एखादा संस्कार म्हणजे काय सांगू का तुम्हाला, एका गावात जर एखादी महिला चालली आणि चौकात जर 4 म्हातारी माणसं बसलेली असेल तर काय करत होती, चपलाचं जाऊ द्या आता, आता नका घेऊ कोणी. संस्कार काय, संस्कार, संस्कृती आणि नीतिमत्ता, बाकी ना काय. हे गाथा गीता, हे ज्ञानेश्वरी, हे जरा थोडं झाकून ठेवा. माझी पाया पडून विनंती आहे तुम्हाला, मी तुमच्या मुलासारखा आहे. तुम्ही मला म्हणले महाराज आम्हाला दंडोत घाला, तुम्हाला दंडोत घालतो महाराज. पण आल्या आयुष्यामध्ये फक्त आपल्या मुलांवर आणि मुलींवर चांगले संस्कार करा, अन्यथा महाराज असे प्रकार आपल्या भागात सुद्धा घडायला वेळ लागणार नाही. खूप विचित्र अवस्था आहे महाराज. आज विचार करा, त्या बापानं काय फाशी घ्यायची का महाराज, त्याला जन्म देऊन पस्तावा झाला असेल का नाही, मुलाच्या बापाला मुलीच्या बापाला पस्तावा झाला असेल का नाही. मग मला सांगा नाही, माझं तर असं मत आहे दादा, अशा उलादी जन्माला येण्यापेक्षा ती आई वांग राहिलेली काय वाईट आहे, प्रश्नचिन्ह आहे महाराज. त्या आई बापाला महाराज काही मान मर्यादा, खूप विचित्र अवस्था आहे महाराज. म्हणून पहिला कायदा असा पाला पाहिजे, कार्प बंदी. ती कार्पाचा कारखानाच बंद पडला पाहिजे, नाही तर पेटला पाहिजे तिकडे. नाही नाही महाराज, ते कार्प मारलं वळखणाचं महाराज. नाही घोटाळा झाला. तुम्हाला सांगतो, माझ्या आयुष्यातला प्रसंग सांगतो तुम्हाला. माझं लग्न होऊन आता 4 वर्ष झाली. 4 वर्षापूर्वी काय झालं, माझं नवीन लग्न झालं आणि तेव्हा पण तेच होतं महाराज, कार्प महाराज. आणि नेमकं तेव्हा तो आजार आला होता, आता आला तो तोंड बांधायचा. कोणता आजार म्हणतात त्याला, हा स्वाईन फ्लू, ते फ्ल्यू म्हणता नाही येत मला. तेव्हा लोक काय करायचे, सगळे काय करायचे, तोंड बांधायचे. नेमका घोटाळा असा झाला तुम्हाला सांगतो. आता मी काय कधी तोंडाला बांधलं नाही, मागे पुढे उभा आहे देव महाराज. ज्यानं पाप केलं त्याला होईल, त्याला काय घाबरायचं एवढं. आता नेमकं रक्षाबंधनाचा सण आला, नवीन लग्न झालेलं आमचं. तेव्हा होती माझ्याकडे मोटरसायकल. बायको म्हणली काय लग्न झाल्यापासून हिंडतोय आज, तरी तर सासूरवाडीला मला भाऊ ये एकुलता ये, त्याला राखी बांधायची. तिला म्हणलं चल पण निवांत येतात. बायकोला गाडीवर टाकला. आता मी नाही तोंडाला बांधित म्हणल्यावर ती बांधील का, नाही ना महाराज, तिला नाही बांधलं. आता आम्ही आलो रावरीच्या बस स्टँडवर आलो. तिला म्हणलं मी पेट्रोल टाकून येतो, तर तू राख्या वगैरे घे. मी गेलो पेट्रोल टाकायला आणि ती गेली राख्या आणायला. राख्या बिख्या आणल्या, ती स्टँडवर येऊन थांबली. पण तेवढ्यात आता महाराज तिथं एक म्हातारी होती, 60-65ची म्हातारी. मग तिनं हिला विचारलं, का गं बाई कोणाची ग तू. की म्हणजे मी खळेकर महाराजाची बायको. अगं म्हणे मारशील ना त्याला, पाय ना बायांनी कसं तोंडाला बांधलं, तू पण बांध ना तोंडाला. आता याला तरी काय महाराज, हे आडगट यानं आपल्या पिशीतून ते कार्प काढलं, आमच्या उभारण्यासारखं लाभलाचा गुंडाळ. मी म्हणलं बरी नाही फाशी घेतली, गुंडाळ पण डोळे तुगडी ठेवली. आता मी आलो पेट्रोल टाकून, मला ओळखतो कुठेही. मी 4-5 गरकी मारली तिच्यापासून. तिला येऊन म्हणलं, काव मावशी, इथे एक लाल साडीवाली बाई होती ना, ती म्हणली अरे भाऊ मीच ना ती, का म्हणून बाबावलीवाडी करीतो. विठाला सर्वात पुरुष मंडळी मला सांगा, राहू द्या मला पुरुष मंडळी खरं सांगा, माझं मत तुम्हाला पटतंय का नाही. कारकबंदीचा कायदा आला पाहिजे का नाही, आला पाहिजे का नाही. मागचे ही बंदी झाली पाहिजे. बंदी व्हायला महाराज तिकडं कुठं नाही जायचं, आपल्या घरात अगोदर बंद करायचं.
लोक म्हणतात जग सुधारलं पाहिजे, जग सुधारलं पाहिजे. जग नाही सुधारत दादा, अगोदर आपल्याला सुधारावं लागतं. अगोदर महाराज घर एकानं प्रतिज्ञा केली, अख्ख्या जगामध्ये जग सुधरून टाकेल. वर्षभर बोंबलत राहिला, जग सुधारायचं, जग सुधारायचं, जग सुधारायचं. आहे तसंच ना महाराज. नंतर तो म्हणला ही प्रतिज्ञा थोडी मोठीच होती, मग तो म्हणला काहीच नाही, आपला महाराष्ट्र सुधारला पाहिजे. 1 वर्ष बोंबलला, पण महाराष्ट्रात काहीच बदल नाही झाला हो. परत तो म्हणला नाही नाही, अगोदर आपला जिल्हा सुधारला पाहिजे. अख्खा जिल्ह्यात महाराज 1 वर्षभर बोंबलला, पण जिल्हा आहे तसाच. शेवटी म्हणला तालुका सुधारू, वर्ष वायाला गेलं, तालुका नाही सुधारला. मग म्हणला आपलं गावच सुधारू, वर्ष वायाला गेलं, गाव नाही सुधारलं. शेवटी म्हणला आपली गल्ली सुधारू, वर्ष वायाला गेलं, गल्ली नाही सुधारली. आणि मग त्याच्या डोक्यात आलं, तो म्हणला अगोदर आपलं घर सुधारू. आता घर सुधारलं महाराज, घर सुधारल्यानंतर महाराज गल्ली सुधारली, गल्ली सुधारल्यानंतर तालुका सुधारला, तालुका सुधारल्यानंतर जिल्हा सुधारला, जिल्हा सुधारल्यानंतर महाराष्ट्र सुधारला महाराज. आणि महाराष्ट्र सुधारल्यानंतर महाराज हे जग सुधरेल. पण त्याच्याकरता अगोदर आपल्यात परिवर्तन होणं गरजेचं आहे. आजपासूनच महाराज ज्यांच्या ज्यांच्या मुली कॉलेजला हे जे कार्प बिरप महाराज, तिला सांगायचं बाई तो कार्प माया ताब्यात आण, तो मोबाईल माया ताब्यात आण. आता लई झालं. कारण सगळ्यात कारणीभूत सर्वात महत्वाचं काय आहे? मोबाईल लई महत्वाचं महाराज. तुम्ही पेपरला बातमी वाचली असेल काल महाराज, तुम्हाला सांगतो महाराज, खूप विचित्र अवस्था आहे समाजामध्ये. जर बाहेर पाहिलं ना, तुम्हाला माझा राग येईल. आणि खरं बोललं तर राग येतो महाराज. जे सत्य आहे ते पचत नसतं. पण माझी तळतळून आणि पाया पडून विनंती तुम्हाला का हे बंद करा, हे बंद करा महाराज. हे जोपर्यंत महाराज काय झालं माहिती का, त्याच्यामुळे मुलीचं जाऊ द्या, पोरांचं ते झालं महाराज. अजिबात पोरांवर धाक नावाची गोष्ट राहिली नाही, संस्कार राहिली नाही महाराज. 15-16 वर्षाचे पोरं महाराज खुशाल दारू रुपये लाजा नाही वाटत त्यांना महाराज. अरे आपल्या बापानं बनेल नाही घेतलं ना, हे बनेल नाही घेतलं, त्यानं गाठण मारली बनेलाला, गाठण महाराज. राब 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 कष्ट केले महाराज. आणि त्याच बापाला आज पोराला पाणी पाजावं लागलं महाराज. ही 2014 आणि 15 ची व्याख्या आहे. लोकांचा गाथा पाठ झाला, लोकांची ज्ञानेश्वरी पाठ झाली महाराज, पण लोकांमध्ये परिवर्तन नाही झालं. आणि याला कारणीभूत आहे महिला महाराज. अजिबात पोराचा लाड करायचं काही काम नाही महाराज तुमचं. आपल्या बापानं विचारावं पोराला दापावा, तर ती म्हणते जाऊ दे, आपल्याला लई 17 आहे का, आपल्याला किती आहे, आपल्याला किती आहे, एकच आहे. त्याच्यामुळे झालं काय माहिती का, सगळ्यात जास्त महिला मंडळ जरा नीट आहे का, सगळ्यात जास्त लाड केले कोणी पोराचे, आईनं केले. सगळं घरदार कोणाच्या ताब्यात, आईच्या. आई झाली घरात पुढारी. ऐका बरं का घोटाळा काय झाला, सत्य घडलेली घटना, वर्ष नाही झालं तिला अजून पेपरला वाचली असेल. आई झाली घरात पुढारी. आता पोऱ्या सगळं आईचा ऐकायचा. पोऱ्या आला महाराज वयात, तो वळूच होता, पुढं कामधंदा नाही, काय नाही काय नाही. आपलं वराती करता पेशल सोडलेला होता टोनगा. जर असतील कोणी वरातीला सोडलेले तर नीट ऐका नालाय का. खूप विचित्र अवस्था आहे महाराज. अहो एका महाराज, एका बापाचा तरुण मुलगा गेलेला बाप तुम्ही अजून नाही पाहिला. एका आईचा तरुण मुलगा ज्यावेळेस मरतो ना दादा, त्या आईच्या हृदयाला होणारी जखम नाही पाहिली महाराज तुम्ही अजून, नाही पाहिली तुम्ही अजून. अरे 70 वर्षाचा म्हातारा काचा पुढलेल्या चष्मा वाट्यावर बसलेला होता, सुनबाई दळण करीत होती, नातुकरा पाटलीत होता, एक मुलगा काही ती धार काढत होता, एक मुलगा गावात दारू पेट बोंबलत हिंडत होता. संध्याकाळची वेळ होती महाराज. गावातून मोटरसायकल आली, मोटरसायकलवर म्हाताराला उचललं, म्हाताराला गावातल्या मशानभूमीत नेण्यात आलं. म्हातारा विचारत होता कयाला आणलं, कशाला आणलं, कुणी सांगायला तयार नव्हतं. मशानभूमीत गर्दी जमलेली होती दादा. म्हाताऱ्यानं ओळखलं, नक्की तिथं तुला कुणीतरी गेलंय. म्हणून मला या ठिकाणी म्हातारा प्रेताजवळ गेला. प्रेतावर पांढरं कापड टाकलेलं होतं दादा. एका जणानं पांढरं कापड बाजूला केलं दादा, आणि म्हाताऱ्यानं प्रेताचा चेहरा पाहिला. गाप दिवशी 65 वर्षाचा बाप खाली बसला. दात खिळ बसली आमच्या बापाची. का ते प्रेत दुसरं कुणाचं नव्हतं महाराज. 30 वर्षाचा तरणा भांड पोऱ्या दारू पिऊन धडकून मेला होता. म्हणून आमच्या बापाची दात खिळ बसली होती. दोघा जणांनी म्हाताऱ्याला धरलं, म्हाताऱ्याच्या हातामध्ये घागर दिली, आणि म्हातारा नदीत उतरला घागर भरण्याकरता. डोळ्याचा चष्मा नदीत पडला. बापानं महाराज चष्मा सापडून कोपरीच्या खिशात घातला. 70 वर्षाच्या म्हाताऱ्यानं महाराज घागर हातात घेतली, आणि 30 वर्षाच्या तरण्या भांड पोराला पाणी पाजायला निघाला. ही भामट्याच्या युगाची व्याख्या आहे महाराज. मला सांगा एखाद्याला मुली झाल्या, मुलं नाही झाले, तर तू देवाला नवस करत असतो, देवा मला मुलगा हो दे देवा. आणि त्याला जर माझ्यासारखा म्हणला बाबा बरे आहे मुलीच, कशा करता करता मुला करता नवस. ते आई बाप काय म्हणतात माहितीये महाराज, आमच्या पोरानं कमलात लाच घातली तरी चालेल, पण शेवटच्या घटकीला पाणी पाजायला मुलगा पाहिजे. मला सांगा त्या गावला दिला, जर बापाला पाणी पाजायची वेळ आली तर काय बाप केलं त्या बापानं.
काय पाप काय केलं त्यानं महाराज? अरे 4 बैलाचे नंग राखली, राब कष्ट केली, धोत्राला दंड घातला. अरे तुझी शाळेत फी भरायची होती, तुझी शाळेत फी भरायची होती. बापानं सण नाही साजरा केला पण तुझी शाळेत फी भरली नालाय का? महाराज बापानं घागर कांद्यावर घेतली. 70 वर्षाचा बाप 25 वर्षाच्या तरण्या बाळपोराच्या थोबाडात पाणी ओतलं, आईनं पाणी पोरलं. महाराज आग लागली प्रेताला, आग लागली प्रेताला आणि डोम झाला. लोक म्हणली पेटला आता चला. राग सावडायला महाराज ती आई बाप आली. बर का, खरी घडलेली घटना माळी समजली. राग सावडायला ते आई बाप आले महाराज. आणि जन्मला ज्या मुलाला जन्म दिलाय त्या पोराची राग झालेली पाहिली. पागल झाली आमची आई, पागल झाला आमचा बाप महाराज. तेच आई बाप 6 महिन्यापूर्वी आम्ही एका पागलखान्यात नेऊन सोडले महाराज. मला सांगा ना, आल्या आयुष्यात त्या जिंदगीत काय पाप केलं त्या आई बापानं? तुझ्या वराती पुढे पिऊन नाचण्यामुळे जर आमचे आई बाप पागल होत असले तर ती आई वांज राहिलेली काय वाईट आहे महाराज? लोकांना आमच्या बोलण्याचा राग येतो महाराज. पण तुम्हाला सांगतो महाराज, माझा राग आला काही घेणं देणं नाही. मला परत बोलावं म्हणून मी कीर्तन प्रवचन कधीच केले नाही, करणार पण नाही मरेपर्यंत महाराज. पण सत्य परिस्थिती तुम्हाला सांगतो, खूप वाईट अवस्था आहे. जरा बाहेर नजर टाका महाराज. पोरगो वयात आलं, पोरगो वयात आलं. सगळा कारभार कुणाच्या ताब्यात? सगळा कारभार कुणाच्या ताब्यात? आईच्या ताब्यात. या वळूला पाहुणे आले पाहिला महाराज. पाहुण्यांना मुलगा पसंत झाला महाराज. मुलगा पसंत झाला, सगळं काही ठरलं. बैठकीची वेळ आली. बाप आपला बिचारा बसलेला होता सोफ्यावर एका कोपऱ्यात. मग मुलीकडचे म्हणले बापाला कसं करता? तो म्हणला आपण काही पाहत नाही आणि आपल्याला काही. पुढचं बोला तुम्ही, घरचे काय म्हणते. असं म्हणल्याबरोबर हे मॉडेल आला, तुम गाऊन घातील, केस मोकळं सोडेल. मी म्हणलं आमुष आहे येड येड का येड. ती काय म्हणली माहिती का, त्यांना काही विचारू नका, ते जवळजवळ काही पाहत नाही आणि आम्ही काही त्यांना. हा, ते जवळजवळ मोकळेच आहे, त्यांना नाही मला विचार. मग विचारलं महाराज, आता बैठकीला पुढारी कोण? खरी घडलेली घटना बर का. बैठकीला पुढारी कोण? बाई. आता पोरीकडचे म्हणले, पोरीकडचे लाजले महाराज. पोरीकडचे म्हणले बैठक टाकायची, बाई सगळं कसं बोलावं? पण बिचारी बोलली, ती म्हणली सांगा तुमची काय अटी? ती म्हणली काय नाही, 50,000 रुपये, 50,000 रुपयाची गाडी, 50,000 रुपयाची गाडी, 50,000 रुपये हुंडा द्यावा लागेल तेव्हा लग्न करता येईल. ते म्हणली काहीच हरकत नाही. त्यांना मान्य होतं महाराज, पण त्यांना माहित नव्हतं हा वळू किती कसा आहे महाराज. आता महाराज लग्न थाटामाटा झालं, लग्न थाटामाटा झालं. 50,000 रुपयाची गाडी दिली, 50,000 रुपये हुंडा दिला आणि लग्न पार पडलं. बरं का, लग्न पार पडलं महाराज. 4-5 महिने झाली लग्नाला, 4-5 महिने झाली लग्नाला. आणि पोऱ्या धाब्यावर गेला, एकाच्या वरातीला फुल पेला महाराज आणि मोटरसायकल विसरून आला. पोरग रडू लागला आईपाशी येऊन. आई म्हणली का रडतोय? त्यानं सांगितलं आई माझी मोटरसायकल चोरी गेली. आई म्हणली मर्दा सारखा मर्द मोटरसायकल गेली म्हणून काय तुझ्या कपाळाचं कातड गेलं का? तुझं नशीब तर नाही गेलं ना, मोटरसायकलच गेली ना. मग जाय तुझ्या बायकोच्या 2 कान मागा आणि परत 50,000 रुपये गाडी करतात. शिकवण कोणाची? शिकवण कोणाची? जरा नीट आहे का सासुरवास करणाऱ्या सासा. जर सुनाला सासुरवास कराल तर कार्यक्रमच होईल तुमचा. महाराज पोराला वाईट शिकवलं कुणी? आईनं शिकवलं का महाराज? आता पोऱ्या गेला, पोऱ्यानं दिल्या 2 कानामागे टेकून. पोरानं सांगितलं 50,000 रुपये गाडी घेण्याकरता. गरीबाची लेख होती दादा, गरीबाची लेख होती, खानदानी पोरगी होती दादा. सासूबाईकडे पळत पळत गेली, सासूबाईच्या पाया पडली आणि सासूबाईला सांगितलं आत्याबाई मला 2 टाइम भाकर द्यायची, एकच टाइम द्या, शिळी भाकर द्या. मी कामाला जाईल आत्याबाई, कामाला जाईल, पण माझ्या आई बापाकडून 50,000 रुपयाची अपेक्षा नका करू. माझ्या आई बापानं लग्न केलं ना, माझ्या बापानं जमीन विकली, माझं लगीन केलं. माझ्या आईनं गळ्यातले डागडागिने मोडले, माझ्या अंगावर डागडागिने घातले आणि माझे आई बाप जिवंतच आहे माझ्यामुळं. काय सांगितलं? माझ्या आई बापा जिवंत आहेत माझ्यामुळं. नका माझ्या आई बापाकडून अपेक्षा करू. सासूबाई मागं सरकली, काही एक मागं बोलली नाही. रात्रीचे 12 वाजले होते, अमावस्याची रात्र होती, भयान काळोख अंधार होता. महाराज या आईनं आपल्या पोराला उठवलं. उठवल्याबरोबर त्याच्या हातात 5 लिटर रॉकेलचा डबा दिला आणि काडीची पिटी दिली. सांगितलं जा, तुझी बायको जर 50,000 रुपये आणत नाही ना, रॉकेल होत आणि पेटून दे, आपण दुसरी करू. हे आमच्या आईचे संस्कार आहेत महाराज. महाराज नालायकानं विचार केला नाही, 5 लिटर रॉकेल होतलं, सपरावर होतलं महाराज, पेटून दिलं महाराज. पोरगी अंडात होती, वाचवा. पण त्या ठिकाणी तिला वाचवणारा कोणी नव्हता महाराज. आणि ज्यावेळेस महाराज माहेर निरोप गेला का तुमची एकुलती एक मुलगी गेली, काय बातमी दिली माहितीये लोकांनी पेपरला? लाईटीचं शॉर्ट सर्किट झालं, सुनबाई जळून. कायदा उलटा आहे दादा.
कायदा उलटा आहे महाराज, जज बदलता येतो, जज विकत घेता येतो, कारण दुनिया भामट्याची आहे. आणि तुम्हाला सांगतो, जे जे भामटेपणा करतील, जे जे गरीबाचा तळतळाट घेतील ना, त्यांनी जरा नीट ऐका, तुम्ही असे मारणार. असे कसे मारणार तुम्ही? तुला गणपतीची आरती सुद्धा अशी करावं लागेल. नाही नाही, तलाठी, ग्रामसेवक, डिपार्टमेंट जरा नीट ऐका. नाही नाही महाराज, शेतकऱ्याचा नाही तळतळाट घ्यायचा. तुम्ही हे मोठमोठाले पुणे मुंबई हे मोठमोठाले लोक लुटा ना महाराज, गरीबाला काय लुटता? शेतकऱ्याला ऑलरेडीच लुटलं. उसाला भाव झाला 1335, डीएपी झाली 1335 आणि उसाला भाव झाला 1500. लुटला ना शेतकरी यंदा महाराज. काय राहिलं शेतकऱ्याला खाली? का गरीबाचा तळतळाट घेताय महाराज? तुम्हाला सांगतो, ती त्यानं लबाडी केली होती महाराज, ती आरती असं करायचं. आणि मग लहान बरोबर त्याला प्रसाद घेऊन आलं. ते म्हणलं बाबा प्रसाद. ते म्हणलं असा नाही म्हणलं, मग घेणार असत खाणार कसं? हा केले कर्म झाले तीच वाक्य महाराज. जयश्री करणी, मोठ्यानं बोला शेतकरी माणसं. जयश्री करणी, वयशी भरणी, केलेलं फेडावं लागणार महाराज. म्हणून हे जन्मापासून तर मरेपर्यंत लबाडी कधी करायची नाही महाराज. महाराज लोक 18.5 वर्षाची पोरगी जळून राख झाली महाराज. त्या पोरीची किंमत किती ठरवली माहिती? त्या बऱ्या त्याला बसा ना खाली. ते बाबाकडे वागतो सांभाळायला. मम्मी नाही आली काय ना त्यांची? नाही, पोरं जवळजवळ आता आजी आजोबाकडे महाराज. यांना नाही राहिलं का गणपती सांभाळायचं? तुम्हाला सांगतो, आजी ना आजोबा आहे म्हणून अजून आमदून आम्हाला दोय. आजी ना आजोबा नसले ना महाराज, एक पोरग सुद्धा सांभाळायचं जेवारी यांच्या. खूप विचित्र अवस्था आहे महाराज. असो, त्या मुलीची किंमत किती ठरवली माहितीये? जळालेल्या एका आई बापाच्या लेकीची किंमत किती ठरवली माहितीये? 1.5 लाख रुपये दिले आता. आणि सांगितलं फक्त बोबाटा करू नका. काय सांगितलं? बोबाटा करू नका. बापानं महाराज 1.5 लाखाचा बंडल घेतला, तसा सामात फेकला. आणि महाराज त्या आई बापानं त्याच ठिकाणी महाराज स्वतःचा देह समर्पित केला. मला सांगा ना, आल्या आयुष्यात काय पाप केलं होतं? या सगळ्या घटनाला कारणीभूत काय हो? कारणीभूत काय या सगळ्या घटनेला? केवळ महाराज महिलेचा लाड, आपल्या पोरांचे लाड. बापांना सांगतो महाराज, आजपासून यांना अजिबात घाबरायचं नाही. पोराला दाबतळस यामध्ये आले तर यांना सुद्धा पोत्यात घालायचं, अजिबात घाबरायचं नाही. आपला मुलगा संध्याकाळी 7च्या आत घरात येत नाही, बापानं लाईट बंद करू करू पोरगा आणलं पाहिजे महाराज. कारण धाक नावाची गोष्ट पाहिजे, धाक नावाची. नाही 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 हो, आता मी तुमच्या समोर उभा आहे महाराज. तुमच्यापैकी बरेच जण मला ओळखत असतील महाराज. माझ तुम्हाला सांगू का छोटासा इतिहास 1-5 मिनिटांमध्ये. तुमच्या समोर जे उभं आहे ना महाराज 1 तासापासून, तुमच्या समोर जे आढळत आहे ना महाराज 1 तासापासून, याचा विचार केला महाराज तर श्रामपूर तालुक्यामधल्या एका पेतडाचा मुलगा तुमच्या समोर बोलतोय महाराज. काय बऱ्याच जणांना माहित असेल महाराज. आमच्या वडिलांचा विचार केला महाराज तर माझ्या जन्माच्या अगोदर श्रामपूर तालुक्यात कोणी पण आमच्या वडिलांना पेताड म्हणूनच ओळखत होतं दादा. पण माझा जन्म झाला आणि आमच्या बापानं दारू सोडून दिली. आमच्या बापाला बोलता येत, आमच्या बापाला वाचता येत नाही, लिहिता येत नाही महाराज. लाडानी आमचा बाप. पण तुम्हाला सांगू, 9 वर्षापासून जेव्हापासून खडांब्यात गेलो, जेव्हापासून कीर्तन प्रवचन करतो महाराज, तेव्हापासून तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस माझी गाडी आश्रमाच्या बाहेर निघते त्यावेळेस पहिल्यांदा बाप मला विचारणार, कुठं चाललाय तू? काय विचारणार? चाललाय कुठं? तू जरी कमवता झाला, तू जरी लोकांना ज्ञान शिकवतोय, तरी मी तुझा बाप आहे. बरोबर का? आमच्या बापाला वाचता येत नाही. काय दररोजच ते तुम्हाला सांगतो. आता आज सकाळी गाडी निघाली ना, आता आज सकाळी विचारलं कुठं चाललाय,
म्हणलं बाबा ममदापूरला कीर्तन नाही. मग दुपारून घरी येशील वाटतं. म्हणलं नाही, संध्याकाळी परत बुलढाण्याला जायचंय. मग कधी घरी येशील? म्हणलं बाबा पाठी 4-5 वाजतील. 2 कार्यक्रम आहे का? म्हणला बरोबर, जाताना जपून जा आणि येताना पण जपून या. आता गाडी आली महाराज. आता महाराज तुम्हाला सांगतो, हा कार्यक्रम झाला, संध्याकाळचा कार्यक्रम झाला का गाडी किती पहाटे 4:30-5 ला घरी जाते. दररोजच बरं का. गाडी घरी गेली, माझी बायको नाही उठणार, माझे पोरं नाही उठणार, माझी आई नाही उठणार. कोण उठतं माहितीये का? कोण उठतं माहितीये का? गाडीचा उजेड ज्यावेळेस मंदिराच्या कळसावर जातो ना, बापानं उठावं दादा, आणि बापानं गाडी जवळ यावं आणि ड्रायव्हरला सांगावं काच खाली कर. काच खाली केली का बापानं काय विचारावं माहितीये का? मला काय विचारावं माहितीये का? तू सकाळी 7 वाजल्यापासून घराच्या बाहेर गेलाय, तुला पहाटे 4 वाजले आज यायला, आणि तू म्हणला होता मला 2 कार्यक्रम आहे, मला 2 कार्यक्रमाच्या पत्रिका दाखव तर गाडीच्या खाली उतर, नाही तर तुझी गाडी तशीच रस्त्याला जाऊ दे. याला म्हणायचं बाप महाराज. तुम्हाला सांगतो महाराज, पत्रिका काढाव्या, पत्रिका काढाव्या, बापाच्या हातात द्याव्या. बापाला वाचता नाही येत आमच्या. बापानं काय करावं माहितीये का? बापानं पत्रिका घ्याव्या. आमच्या आईला वाचता येतं. आईला उठवा, हे उठ पोरगा आलंय. आईनं सांगावं काय पोराला ताण देता, 9 वर्षापासून तुम्हाला पोषित आहे ते. अहो लोकांचे पोरं बापाला आणि ते तुमचं तुम्हाला जेवढा मान देत आहे, तुम्ही का त्याला ताण देताय? लोकाला ज्ञान शिकवतंय. बापानं काय म्हणावं माहिती का आईला? तुला उठायचं का? तुला 2 टोले टाकू? आईनं उठावं, आईनं उठावं. आणि काय म्हणतो माहिती बाप आईला? पोरग सकाळ 7 वाजल्यापासून बाहेर गेलं होतं, 2 पत्रिका दाखवल्यात, आजच्याच तारखीच्या आहे का पाय, नाही तर कालची एखादी दाखीन. काय बाप येऊ महाराज. म्हणून अवघ्या उभ्या महाराष्ट्रामध्ये छाती ठोकपणे सांगतो महाराज, बाप असा होता माझ्या बापासारखा नाही तर नसलेला बरा महाराज. धाक नावाची गोष्ट पाहिजे, धाक नावाची. पण तुम्हाला सांगतो, पोरांनी सुद्धा बापाची मर्यादा राखली पाहिजे महाराज. आज 9 वर्ष झाली महाराज, जर बापाला एक शब्द बोलत नाही आम्ही, बाबा बोलताय ना बाबा चांगले, ये झाल्यावर काय म्हणावं माहिती का? बापानं तोंडावरून हात फिरवा, भाऊ दमला असेल रे तू, दमला असेल, प्रवास खूप झाला, झोप आता, तुला मी बोललेला राग नाही येत ना? आपण म्हणावं नाही हो बाबा, बोलत राहा, तुमच्यामुळे तर आता इथपर्यंत आहे. बापाची. आणि तुम्हाला सांगू काय, जे पोरं बापाची इज्जत ठेवीत नाही ना महाराज, तुम्हाला सांगतो तुमची लायकी सुद्धा नाही महाराज. बापाची इज्जत ठेवायला सुद्धा महाराज त्याला मर्दाचीच दानत लागते महाराज, बाकीचा नाही. मर्दच पाहिजे महाराज बापाला मानणारा. नाही तर आज जर विचार केला तर आई गोठ्यात, बाप गोठ्यात. आई बापाला आणणारी पोरं जन्माला आली महाराज, आई बापाला आणणारी. खूप विचित्र अवस्था आहे महाराज. म्हणून माझी कळकोण विनंती आहे तुम्हाला, तुमच्या पायाला हात लावून सांगतो महाराज, मुलांना धाक नावाची गोष्ट असू द्या, संस्कार आणि संस्कृती. पुढे नाही देत पोरं. आपण 2 वर्षापासून उपक्रम चालू केलेला आहे. ज्या बापांना पोरं पोत्यात घालून आणायचे त्यांच्या करता पोतं फुकाटे आपल्याकडून. मला वाटतं की 3 पोते आहे ना? हा 3 आहेत शिल्लक. रात्री 10 दिलेत महाराज, 13 पोते होते. नाही गाडीत पोते मागे लागले. तर ज्याला लागल ना महाराज त्यानं पोतं घेऊन जायचं, काथ्या घेऊन जायचं, पोत्यात घालायचा. पोते सुद्धा मोठे महाराज, पिंडीचे बोत. नाही आखात येत ना महाराज. नाही तर तुम्ही एक जण आता मागून जाऊन गाडीत मागं उडून पहा पोता आहे का नाही. 3च पोते सापडणार तुम्हाला. बिनधास्त पोत्यात घालायची महाराजी. कारण तुम्हाला सांगतो, आता हे म्हातारी माणसं संपली ना आमची, हे पायजामीवाले, हे टोपीवाले, हे संपले ना महाराज. मी म्हणतो कीर्तनाला सुद्धा कोणी बोलिंग का नाही याची गॅरंटी नाही आम्हाला. मी आता धोरण लावू लागलो काहीतरी दुसऱ्या कामधंद्याचं. कधी होईल? हे कधी होईल? संस्कार, संस्कृती आणि नीतिमत्ता या 3 गोष्टी जोपर्यंत जागेवर येत नाही महाराज, तोपर्यंत महाराज पाऊसही होत नाही. मला सांगा ना, आता हे मार्च महिन्यात कधी पाऊस पडत होता का? पाऊस पडत होता का महाराज? पण काय झालं माहिती का? सगळं नियोजन फेल झालं महाराज. निसर्गही कोपला, देवही कोपला. फक्त माणसंच म्हणतात आम्ही सुखी. पण महाराज माणसाकडे काय झालं माहिती का? माणसाकडे पैसा झाला महामूर. काय झालं? पैसा झाला महामूर. आणि पैशामुळे काय आला या पोरांना? जास्त झालं महाराज, जास्त. तो शब्द नाही सांगत तुम्हाला, तुम्ही समजून घ्या ते. पैशामुळे काय झालं पोरांना महाराज, आणि त्याच्यामुळे हे ज्याला चाळी सुटतात महाराज. पण तुम्हाला सांगतो, आल्या आयुष्यामध्ये महाराज आधी तुम्ही मोठ्याने शपथ घ्या का संस्कार आणि संस्कृती. आयांनी सुद्धा महाराज तुम्हाला माझ्या कीर्तनाची शपथ आहे. मी तुमच्या मुलासारखा आहे, तुम्हाला माझी शपथ आहे महाराज. जर आजपासून आपल्या मुलीला तोंड बांधून देतात महाराज तर पहा, अजिबात नाही महाराज. तोंड बांधणं आणि मोबाईल बंद. आणि तुम्हाला ती मोबाईल देत नसेल तर तुम्ही मला फोन करा. तुम्हाला मी माझी बायकोन तिच्या बरोबर 7-8 बाया पाठवतो तिला पोत्यात घालायला. मग तिला कळेल महाराज काय चीज संस्कार म्हणजे काय. कारण काय झालं, माणसाला मानव देव मिळाला पण कळाला नाही. तुम्ही म्हणता असं का बोलता महाराज? ऐका,
ऐका, माणसाला जर मानवदेह कळाला असता, माणसाला जर मानवदेह कळाला असता दादा, तर 16-17 वर्षाची अवलाद दारू प्यायला लागली नसती. माणसाला जर मानवदेह कळाला असता दादा, तर गावरान गाय का सभाला गेली नसती. माणसाला जर मानवदेह कळाला असता, तर जन्मदात्या माईबापाला वृद्धाश्रम पाहायची वेळ आली नसती. माणसाला जर मानवदेह कळाला असता महाराज, तर 17-18 वर्षाची मुलगी विधवा झाली नसती. माणसाला जर मानवदेह कळाला असता महाराज, तर लोक नीतीनं वागली असती. माणसाला जर मानवदेह कळाला असता महाराज, तर स्त्रीभ्रूण हत्या थांबली असती. माणसाला जर मानवदेह कळाला असता महाराज, तर आमच्या वाबुरीसारखी प्रकरण घडली नसती. माणसाला जर मानवदेह कळाला असता दादा, तर लोकांनी मुलांवर चांगली संस्कार केली असती. म्हणून माणसाला मानवदेह मिळालाय, पण कळाला नाही. कलियुगातली शोकांतिका आहे. आणि म्हणून कळून घेण्याकरताच काय करा, तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात. विचार जर केला तर आपलं परम भाग्य आहे. तुम्हा आम्हाला देवानं मानवदेह दिला, म्हणून तो मानवदेह आल्या जन्मामध्ये कळून घेणं गरजेचं आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, य लोकीचा आद्य देव इच्छिता ती पाहे. कळून घ्यायचं म्हणजे काय, तर तुका म्हणे एक मरणाची सरे उत्तमाची वरे कीर्ती मागे मरावे परी कीर्ती रूपे उरावे. माणूस एक दिवस मरणार आहे, पण मरणापूर्वी माणसानं असं जीवन जगावं. आता महाराज आमच्या गीता गेल्या 1 वर्ष झालं, पण महाराज त्या कसं जीवन जगले याचा पुरावा तुम्ही सर्वजण देत आहे. लोकांच्या लग्नाला सुद्धा एवढी माणसं नसतात बरं का, पण या मातोश्रीचं वागणं महाराज या समाजावरून दिसून येतं. एवढा मोठा मंडप खाचाकच भरला, तिकडे काही जण उभे आहेत, तिकडे काही जण उभे आहेत, काही तिकडे पाठीमाग मंडळी आहेत. याचं कारण असतं महाराज. मला सांगा हो, माणसं वाईटाच्या तिथं जातील का चांगल्याच्या तिथं जातील हो? चांगल्याच्या तिथं जाणार ना. आता हे मला सांगा, यदा कदाचित होणं घटना झाली, मी मेलोच, तुम्ही येणार का माझ्या अंत्यविधीला? मागचे येणार का? नाही, पेताळ बिताळ जेवढे ते म्हणते नाही नाही मारायला पाहिजे रे ते म्हणते ना, आम्ही येऊ तुला जाळून टाकू भाऊ, पण तू मर आज. त्याचा काय भरोसा आहे दादा? कारण तुम्हाला सांगू का, काळ एक विचित्र गोष्ट आहे अशी, काळ न पाहे पाठ, काळ न पाहे घाट. माही सकाळी गाडी निघाल्या बरोबर बायको म्हणली, कुठं चाललाय? तिला म्हणलं कीर्तनाला चाललोय, ममदापूरला वर्ष श्राद्धाचं कीर्तन आहे. ती म्हणली काय, रात्री 2 वाजता आले, 8 दिवस झाले तपास नाही, घरात साखर नाही, शेंगदाणे नाही, गोड तेल नाही, कपडे धुवायला साबण नाही, आले रात्री 4-5 ड्रेस टाकून गेले, धुवायचे कसे? तिला म्हणलं टेन्शन घेऊ नको, लई लांब जायचं, येतं घेऊन येतो. तेवढ्यात मोठा मुलगा पळत आला, बाबा कुठं चालली? त्याला म्हटलं बाळा कीर्तनाला चाललोय. काय बाबा, माझा खाऊ संपलाय, मला बिस्किट नाही, मी त्या कीर्तनातच गप्पा आणीता का? त्याला म्हटलं नको टेन्शन देऊ, येताना घेऊन येतो. तेवढ्यात लहान पळत आलं, बाबा माझी खेळणी तुटली. त्याला म्हटलं नको टेन्शन देऊ, येताना घेऊन येतो. काम किती सांगितली करून निघताना? पाऊण वाजत आलाय, टपाटापा बोला. काम किती झाली निघताना? 3. आणि 4थं काम सांगणारे माझे आई बाप माझ्या गाडी पुढे उभा होते. आई बापाचं काय काम होतं माहितीये? काय काम होतं माहितीये मावशी? आई बापाचं, आई बाप म्हणले, भाऊ रात्री पण उशिरा आलाय, जाताना हळूच जा आणि येताना पण. हे आमच्या आई बापाचं काम होतं महाराज. आता मला सांगा, ममदापूरचं कीर्तन केलं, बुलढाण्याचं केलं, घरी जायला निघालो. आता दिवसात जाता जाता गाडीत किराणा टाकला, खाऊ टाकला, खेळणी टाकली आणि बुलढाण्यावरून घराकडे येत होतो. बायको किराण्याची वाट पाहत होती, आई बाप मुलगा सुखरूप येण्याची वाट पाहत होती, पोरं खेळणीची वाट पाहत होती, खाऊची वाट पाहत होती. माझी गाडी औरंगाबादच्या पुढे निघाली, पांढरीच्या पुलावर आली. माझं घर 20 किलोमीटर राहिलं. देवानं त्याच ठिकाणी माझं मरण लिहून ठेवलं होतं. त्याच ठिकाणी माझ्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला आणि मी त्याच ठिकाणी मरण पावलो. मला सांगा, काळानं विचार केला का याची बायको किराण्याची वाट पाहते म्हणून? केलाय का? काळ म्हणलाय का याचा किराणा घरी पोच करून मग याला मारू? काळानं विचार केलाय का दादा, याची पोरं खाऊची खेळणीची वाट पाहत आहेत? अरे काळानं विचार केलाय का दादा, याच्या आई बाप मुलगा सुखरूप येण्याची वाट पाहत आहे? नाही ना दादा, आल्यानंतर त्याचा भरोसा नाही. जिंदगी
जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पडेगा, मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहेर निकलना पडेगा. हे सगळं सोडून जावं लागेल. गाडी इथंच राहील, गाडी इथंच राहील, बंगला इथंच राहील. ए बऱ्या ए गप ना. गाडी इथंच राहील, बंगला इथंच राहील, संपत्ती इथंच राहील, नव्हे तुझा परिवार, द्रव्यदारा क्षणभंगूर. आणि म्हणून माणसाला जर विचार केला हो जगामध्ये नाही कुणा कुणाचं समाजाची रीत अशी लोक वापरून घेणार आणि मोठ्यानं शेतकरी माणसं वापरून घेणार आणि विधानसभेच्या इलेक्शनच्या टायमाला आपल्या कळमकर वस्तीवर गाड्या मावत नव्हत्या. मला सांगा नंतर कोणी आलाय विचारायला तुला प्यायला पाणी आहे का, तुझा बाप मेलाय तुझ्या बापाच्या दाव्याला पैसा आहे का, तुझी आई गेली तुझ्या आईच्या अंत्यविधीला पैसा आहे का, आलाय का कोणी? रातगाई जर विचार केला मारा तुम्हाला आवाज बिघडला बरं का थोडं कमी शिट्टी मारायला बोलतो. विचार जर केला त्या विधानसभेच्या इलेक्शनच्या अगोदर जर कुठं प्रवचनाला गेलं ना तर माझं प्रवचन अर्धा तास होत होतं. बाकीचं काय चालायचं, बाकीचं काय चालत होतं? घाबरू नका तुम्ही, मी आहे ना तुमच्या बाजूला. काय चालत होतं? श्रद्धांजली चालायची. किती वेळ? अर्धा पाऊण तास चालायची महाराज. ते इलेक्शन झाल्यापासून मला नजरच पडा ना कुठं काशीला गेले तर गईला गेले. काम झालं. मी म्हणतो त्यांचं जाऊ द्या, राजकारणाचा विषय सोडून द्या. हे तुमचं माझं उदाहरण घ्या. जवळ कीर्तन सांगतोय तुम्ही म्हणता हा महाराज चांगली चांगली चांगली. हे मला सांगा तुम्ही आम्हाला येताना फोन करता कुठं आले कुठं आले कुठं आले कुठं आले. आता जाताना काही घेणं देणं आहे का तुम्हाला? खळेकर महाराज पलटी झाला, टेम्पो खाली गेला. मला 9 वर्षात कोणी फोन केला नाही बा तुम्ही पोहोचले का म्हणून. येताना करतेत लोक. रात गई, कीर्तन झालं, पुढच्या कीर्तनाला दुसरा बाबा उताला बाबा लोकांना. तरी लोक आमच्या नावाने आडतील. बाबा लोक लय पैसे घेते बा. कोण कोणाचं आहे महाराजच्या घरात? मी म्हणतो तुम्ही जाऊ द्या, माझ्या घरातली माणसं माझी नाहीत, घरातली माणसं सुद्धा माझी नाही. कारण नव्हे तुझा हा परिवार. तुम्हाला माझ्या घरातला प्रसंग सांगून जातो जाता जाता. आता 15 दिवसापूर्वी आमची तिसगाववाडीची रामधवणी कंपनी आली तिथं. आज सावता महाराज संघटनेची रामकथा झाली माझी तिथं. आणि रामकथा झाल्यानंतर मला कायम कीर्तनात अंतकरणातून बोलण्याची सवय. मला आता खूप मोठ्यानं बोलायची सवय. कारण उगा लोकांना काही नाही समजत आहे, काही नाही समजत महाराज. आता मला डॉक्टरनं लई वेळा सांगितलं तुम्ही थोडा हळूच बोलत जा, लई नका झोपून देऊ म्हणे. लोक वापरून घेतील, सोडून देतील. तुमचा आवाज गुल झाला तर कोण नाही विचारणार तुम्हाला का? विचारता तुम्ही? हे माझा आवाज गुल झाला तुम्ही म्हणता का या 5-50 हजार देतो तुम्हाला? विचारतील का लोक? लोक म्हणतील नको त्याची हवा जाते, आता त्यांना का बोलू, दुसरा बोला. तसं माझं काय झालं आता मी म्हणतो महिना झाला असं. महिन्यापूर्वी रात्री 1:30 वाजता अचानक मला घाबरा झालो आणि मला श्वास कमी प्रमाणात भेटायला लागला. मग मला आमच्या घरच्यांनी ड्रायव्हरनी दवाखान्यात गेलं. आता दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं महाराज तुम्हाला लई वेळा सांगितलं कमी आडत जा, लई नका आडत जाऊ, लई नका झोपून ते जाऊ समाजा पुढे. डॉक्टरला म्हणलं काय सांगावं डॉक्टर, भावनिक झाल्यानंतर आता काय तिथं महाराज. डॉक्टर म्हणले महाराज तुम्हाला हळूच बोलत जावं लागत, नाही तर तुम्ही लई दिवस नाही टिकायचे. डॉक्टरला म्हणलं जाऊ दे मरुदी मेलो होतं, पण आता याच्यावर पर्याय काय? डॉक्टर म्हणला काहीच हरकत नाही, तुम्ही फक्त आता 3 दिवस मौन पाळा. म्हणजे तुम्ही काय होता? क्लिअर होता. मला मौन किती दिवस पाळायला सांगितलं? 3 दिवस. मला रात्री 2 वाजता आणलं घरी. आता 2:30ला घरी आणल्यानंतर मला नेमकं दुसऱ्या दिवशी योगायोगानं तुमच्या कोलारला दाव्याचं प्रवचन. आता मला सांगा मौन पाळायचं सांगितल्यावर कोलारला दाव्याचं प्रवचन करता येईल का? मग झोपायच्या अगोदर बायकोला म्हणा हे बघ हा मोबाईल आहे, या मोबाईल मध्ये 240 महाराज लोकांचे नंबर आहे, तुझे सगळे महाराज लोक ओळखीचे. तू कोणत्याही एका महाराजाला फोन कर, त्यांना सांग आमचे महाराज आजारी आहे आणि त्यांना काही जमत नाही, 3 दिवस मौन पाळायचं सांगितलं, तुम्ही तेवढं कोलारचं दाव्याचं प्रवचन करा. ती म्हणली तुम्ही झोपा बिंदास. आता मी झोपलो बिंदास. सकाळी 6:15ला दाव्यावाल्याचा फोन आला. फोन उचलला बायकोनं. दाव्यावाले म्हणले महाराज येणार आहे का नाही? बायकोनं सांगितलं तुम्ही टेन्शन घेऊ नका, प्रवचन होणार आहे. 6:45ला हिनं मला उठवायला सुरुवात केली. ती मला म्हणली ओ उठा ना. म्हटलं काय काही प्रॉब्लेम आहे का? ती म्हणली तुम्हाला दाव्याला नाही जायचं का? तिला म्हणलं तो काना ना वाजू का? तिला म्हणलं अगं बाई माझा जीव चालला आडू 2-3 कार्यक्रम झाले, रोज 5-6 तास आडायचं जोक नाही. आणि तुला सांगितलं बाई का मला मौन पाळायचं सांगितलं, दुसरा एखादा महाराज पाठवून दे. ती म्हणे मग चांगला बोलवतो ना, काय 4-5 हजार कोटी तो. तुम्हाला सांगतो तेव्हापासून माझी घरच्यांवरची सुद्धा भावना उठली. जन हे सुखाचे दिल्या घेतल्या
जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतही काळीचे कोणी नाही अंतही काळीचे कोणी नाही अंतही काळीचे कोणी नाही अंतही काळीचे कोणी नाही झाल्या हिने शक्ती नाक डोळे कळती सांडोनिया पळती बाबा कुठपर्यंत माणसं आहेत आपली कुठपर्यंत माणसं आपली एक नंबरचं भामटं पात्र आपली बायको 2 नंबरचं भामटं पात्र सासूरवाडीचे लोक पोत्यात घालून आणले पाहिजे आणले जे कोणी सासू सासरे तर आजच्या दिवस राव द्या हे गवाळ उद्या जाऊ द्या पोत्यात भरून नका डोळून आपले आई बाप सांभाळायचे दिले सोडून सासू सासरे काय सांभाळता आई बापाला खायला भाकर नाही तो सासू सासरे सांभाळेल मग तू तिकडे जाऊन राह ना इकडे बाप महाराज बैलाला पाणी पाजता बैलानं उंधडलं तर बापाला 10,000 रुपये लागले दवाखान्यात बापानं भीक मागून केलं महाराज भीक मागून दवाखाना झाला बापाचा आणि तू इकडे खुशाल सासू सासरे सांभाळी तू खरंच एखाद्याची आलेला असावा बयो 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 खळेकर महाराज तेव्हा तिला मरण पण याला बोलायची नाही परत बाईक व्हायचं आपण काय व्हायचं तुम्हाला सांगतो माझं प्रत्येक वाक्य अंतकरणातलं हे अंतकरणातलं वाक्य नसून हे शाप आहे आणि खरं बोलल्यानंतर माणसाला राग काही खोट आहे का याच्यात म्हणून महाराज आल्या आयुष्यात नव्हे तुझा हा परिवार माझं स्वतःच सांगतो तुम्हाला तर बायको बापटी नातेवाईक बापटी कुणी नाही कुणाचं महाराज जगात फक्त एकटा आलाय आणि एकट्याला जावं लागणार म्हणून महाराज मानव देहाचा आल्या तर सरतून घे ये लोकीचा देव इच्छिता ती पाये धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाची झालो विठोबा रघुबाई विठोबा रघुबा विठोबा रघुबा विठोबा रघुबा विठोबा रघुबा विठोबा रघुबा विठोबा रघुबा देव इच्छिता ती बाई धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाची झालो आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाची झालो येतामध्ये धावत्या वेळामध्ये आपण बोलण्याचा प्रयत्न केला वातावरण गरमट आहे अजून तुम्हाला सगळ्यांना जेवण करायचं व्यवस्थित मग फक्त जाता जाता 5 मिनिटांमध्ये आल्या आयुष्यामध्ये तुम्हाला माझं 2 तासाचं कीर्तन नसलं समजलं इथं दिसरून जा पुरुष मंडळी महिला मंडळ तुम्हाला माझं 2 तासाचं कीर्तन नसलं समजलं सगळं इथं दिसरून जा पण तुमच्या पायाला हात लावून सांगतो तुमच्या पाया पडतो तुम्हाला माझी हात जोडून विनंती फक्त मी शेवटी जे संदेश सांगणार आहे ते संदेश स्वतःच्या अंतकरणामध्ये घेऊन जा हे कीर्तन प्रवचन ऐकायचे जरा कमी करा पण आचरणात जादा आणा महाराज कारण काय झालं माहिती का लोक फक्त ऐकतात इकून ऐकतात आणि इकून पण महाराज आचरणात आणा का आल्या आयुष्यामध्ये महाराज आल्या आयुष्यामध्ये माझी विनंती आहे तुम्हाला गळ्यात माळ घालू नको कपाळाला गंध लावू नको बंगलं बांगलं फिरू नको दिंड्या वाऱ्या करू नको पंढरपूरला जाऊ नको काशीला जाऊ नको गैला जाऊ नको द्वारकेला जाऊ नको कीर्तन ऐकू नको प्रवचन ऐकू नको माझ्या मौतीला येऊ नको माझ्या दाव्याला येऊ नको काही करू नको फक्त आल्या आयुष्यामध्ये जन्मापासून तर मरेपर्यंत लबाडी कधी करू नका भामटीगिरी करू कारण तुकोबारायाची शिकवण आहे तुका म्हणे सत्य घातलिया भय नरकाचा नाही जर लबाडी कराल आज डिपार्टमेंटच्या ठिकाणी एखादा गरीब शेतकरी माणूस गेला तर डिपार्टमेंटच्या पोलीस स्टेशनच्या बाहेर हाकलल्या जातं दादा आणि त्याच ठिकाणी एखादा 5,000चा बंडल घेऊन गेला ना त्याला बसायला घाबरता का तुम्ही त्याला बसायला नाही महाराज मग मला सांगा तुम्ही या भामटीगिरी कुठपर्यंत चालणार महाराज अहो गरीबाचं लेकरू बापाकडे गेलं पळत बाबांना सांगितलं बाबा 25 पैसे पाहिजे पेन्शन करता बापानं एक काना मागं मारली पोराच्या सांगितलं नालाय का 10 पैशाचा येत का पेन्शन पोरानं बापानं 10 पैसे काढून दिले महाराज पोरगं गाल चोळीत निघून गेलं काय नसन वाटलं आमच्या बापाला पण तोच बाप एका तासानं उसाच्या कटाला धायमाय मुकून रडत होता आणि काय म्हणत होता माहितीये आग लागो माझ्या गरिबीला आग लागो माझ्या दरिद्रीला देवा अरे पोरानं 25 पैसे मागितले पेन्शन करता नाही देण्याकरता पण एखाद्यानं टेबला खालून 5,000 मागितले तर कर्ज काढून द्यावे लागतात ही भारत देशाची प्रगती दादा कुठपर्यंत चालणार ही लबाडी गरीबाचा तळतळ नका घेऊ गरिबी काय चीज तुम्हाला चांगली माहिती आहे गरिबी काय चीज मलाही चांगली माहिती
तुम्हाला एवढं तळतळून कोणी सांगणार नाही महाराज, पण स्वतः मी गरिबी भोगली म्हणून तुम्हाला सांगतो, गरिबी काय चीज असते हा चांगला विचार करा. एखाद्या गरीबाचा नका तळताट घेऊ महाराज, नका तळताट घेऊ एखाद्या गरीबाचा. अरे गरीबाच्या झोपीतला दिवा विझवण्याचा अधिकार देवानं तुम्हाला आम्हाला नाही दिला, म्हणून गरीबाच्या झोपीतला दिवा विझवून स्वतःच्या घरामध्ये उजेड करण्याचा प्रयत्न करा. तर फक्त खळेकर महाराजाला आठवायचं असेल, आणि जे जे लबाडी करतील ना त्यांच्या स्वप्नातच येणार मी असा. आज तुला झटका सुद्धा येऊ शकतो 8 दिवसा लबाडी बंद आजपासून केली असेल. मी त्याच्या निमित्तानं देवाला विनंती करील संध्याकाळी, देवा हे सगळं यांनी केलेलं माफ कर, यांचं पाप माझ्या माती टाक. पण इथून पुढे करायची का? सजन रे झूठ मत गा, वही सब ही चुकाना है, खुदा के पास जाना है. सजन रे झूठ मत बोलो, खुदा के पास जाना है. ना हाथी है ना घोड़ा है, वहां पैदल ही जाना है. खुदा के पास जाना है. लड़कपन खेल में खोया, जवानी नींद भर सोया, बुढ़ापा देख कर रोया. वही किस्सा पुराना है, खुदा के पास जाना है. तुम्हारे मेल चोबारे यही रह जाएंगे सारे, अकड़ किस बात की प्यारे. काय सांगतो तो? तुम्हारे मेल चोबारे. तुझा 10 लाखाचा बंगला असेल पण यही रह जाएंगे सारे, हे सगळं इथंच राहणार आहे. आकड किस बात की प्यारे. आकडूवानी कहा राहतो बाबा, खुदा के पास जाना है, खुदा के पास जाना है. तिथं 25 लाखाची गाडी असेल, ना हाती है ना घोडा है, वहा पैदल ही जाना है. खळेकर महाराज 25 लाखाच्या गाडीत जरी हिंडायला लागला तरी खळेकर महाराजाला महाराज 4 खांदे 4 जणांच्या खांदेकावरच जावं लागणार. 25 लाखाच्या गाडीत नाही त्याचा अंत्यविधी काढणार. हे ध्यानात ठेवा महाराज. लबाडी कधी करू नका. रोज सकाळ संध्याकाळ एवढं आठवीचा माझं का आल्या आयुष्यामध्ये लबाडी कधी करायची नाही. गुंडागिरी आणि नीच काम करणाऱ्या माणसाला अंधारात सपोर्ट करू नका. गुंडागिरी आणि ह्या नीच काम करणाऱ्या माणसाला जर अंधारात सपोर्ट कराल तर गल्लीची दिल्ली गुंडागिरी होऊन जाईल आणि आपल्यासारख्या सामान्य माणसाचं जगणं मुश्किल होऊन जाईल दादा. म्हणून सामान्याचा विचार करा, शेतकऱ्याचा विचार करा महाराज. शेतकऱ्यानं घाबरायचं नाही. शेतीत नाही पिकलं तर हे काय ढेकळं खाती का? हा भारत देश अवलंबून आहे कशावर? कशावर? या शेतीच्या तंत्रज्ञानावर महाराज. शेतकऱ्यांना नाही घाबरायचं. बळीराजा म्हणायचे, बळीराजा. काय म्हणायचे याला? बळीराजा म्हणायचे. आणि त्या शेतकऱ्याचा तळताट कधी कोणी घ्यायचा नाही. आईची सेवा करा, बापाची सेवा करा. एका मातोश्रीचा आपण या ठिकाणी श्राद्ध करत आहोत. आई गेली आई, मायेच हात फिरवणार कोणी राहिलं नाही. जन्मदाता बाप निघून गेला, पाठीवर थाप काढणार कोणी राहिलं नाही. आईचं वर्णन सगळेजण करतात, आईचं काम आहे पडद्याच्या पुढच्या बाजूच आहे. बापाचं वर्णन करणारे जरा कमी, कारण बापाचं काम आहे पडद्याच्या मागच्या बाजूच आहे. महाराज आल्या आयुष्यामध्ये आई गेली ना आई, मग आईची किंमत कळते. जगामध्ये निस्वार्थ प्रेम करणारं पात्र असेल तर आई आणि बाप आहे. जर माईबापाचे हाल कराल, सुना जरा नीट सुना, सुना जरा नीट सुना. नाही नाही भामट्याचा बाजार झाला महाराज तुमच्यापैकी. निम्म्या माईला आज आता सासूबाई संग बोलत नाही. हात वर करा बरं. कोण कोण भामट्या पाहू द्या मला द्या. खोटं बोलाल तर आजच माराल. काय हात वर करायची ताकद आहे महाराज. पण तुम्हाला सांगतो, सुना जरा नीट सुना. आजपर्यंत सासू सासऱ्याची सेवा नसेल केली ठीक आहे, पण माझं कीर्तन ऐकून तुम्ही जर सासू सासरीची सेवा करीत नाही तर तुम्ही 2015 मध्ये राहत नाही आणि 2016 मध्ये तुमच्या वर्ष श्राद्धाचं कीर्तन केल्याशिवाय खळेकर महाराज मरत नाही. नाही नाही काय पाप केलंय का त्या म्हाताऱ्यानं? हे त्यानं बैलाला पाणी पाजलं तर त्याला तू भाकर देती महाराज. त्यानं पाप केलंय का? आता माहेराला गेली तर भाऊजाईवर शायनिंग मारून आली. माहेराला गेली तर भाऊजाईवर शायनिंग मारून आली. तू का माझ्या आई बापाची सेवा करत नाही? तो काय दिवा लावला इकडून? आई ती आई आहे महाराज. तुम्ही नेहमी माझ्या आवडीचं गीत म्हणत असतो महाराज. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती
दयेचा समुद्र आहे. आणि म्हणून महाराज त्या आई बापाला वृद्धाश्रम पाहायची वेळ आणू नका. त्या माई बापाची सेवा करा. कारण महिला मंडळ तुम्हाला सांगू मावशी, जर यांना विचारलं ना बुवा आईची सेवा का करत नाही, ते काय सांगतात माहितीये का, माझ्या बायकोचं आणि आईचं. तर माझी विनंती आहे तुम्हाला, ज्यांना ज्यांना वाटतंय ना महाराज माझ्या बायकोचं आणि माझ्या आईचं ती पण बसत नाही, ज्यांनी ज्यांनी आई बापाला गोट्यात राहायला जागेल दिली, वृद्धाश्रमात दिली महाराज, त्यांनी घरी जा आणि तुमच्या बायकोच्या पाया पडा. बायको विचारेल तुम्हाला पाया का पडता, बायको विचारेल तुम्हाला पाया का पडता, तिला सांगायचं पाया याच्या करता पडतोय का मला माझे आई बाप माझ्या घरी आणायचे. ती काय म्हणते माहिती का, घेऊन या. महाराज बाई शानी होती ज्यादा, तिनं सांगितलं घेऊन या पण बंगल्यात नाही. ज्या आई बापानं 10 लाखाचा बंगला बांधला त्या आई बापाला बंगल्यात जागा नाही. मी म्हणतो चालेल नका ठेवू बंगल्यात महाराज. मग यानं विचारलं आई बापाला ठेवणार कुठं, काय म्हणली ती माहिती, जो 10 गायांचा गोठा आहे 10 गाया दाटी वाटीत बांधा, फाटकी चटई टाका, पोते टाका, पुठ्ठे टाका आणि तिथे ठेवा तुमच्या आई बापाला. मी म्हणतो चालेल दादा चालेल, तिथे ठेवा आमच्या आई बापाला. कारण काय झालं माहितीये, यानं हा वृद्धाश्रमामध्ये गेला. वृद्धाश्रमामध्ये गेल्यानंतर मायबापाच्या पाया पडला आणि मायबापाला सांगितलं बाबा मी तुम्हाला घ्यायला आलोय बाबा. काय सांगितलं आमच्या बापानं, भाऊ तुमच्या नवरा बायको जर भांडणं होत असेल ना, तुमच्या नवरा बायको जर भांडणं होत असेल ना तर नको येऊ दे आम्हाला तिकडं, तू फक्त पुढ्या गोविंदानं प्रपंच करावा एवढीच आमची इच्छा आहे. मी म्हणतो एक काम करा, बाई बापाला सांगा नाही बाबा तुम्हाला घरी न्यायचंय, आई बापाला घरी घेऊन या, नका नेऊ बंगल्याकडे. कारण जर बंगल्याकडे न्याल तर तुमची बायको तुमच्यावर रागावेल, तुमच्या बायकोचे तुमचे वाद होतील, तुमच्या बायकोचे तुमचे वाद होतील. असं एकही काम तुम्ही करायचं नाही. गोठ्यात ठेवा आमच्या आई बापाला, फाटके पोते टाका, चालेल बाळा चालेल. पण एकच कर्तव्य तुम्हाला पार पडायचंय, नका देऊ आमच्या आई बापाला ताजी भाकर, नका देऊ आमच्या आई बापाला ताजी भाजी. पण एक कर्तव्य पार पडायचंय, जी कुत्र्याला रोज अर्धी भाकर टाकताय ना ती टाकायची बंद करा. ती भाकर बायकोला चोरून ठेवा. कारण बायकोनं जर पाहिली तर ती बायको तुमच्यावर रागावेल, बायकोचे तुमचे भांडणं होतील. कारण तुम्ही बायकोची बहीण झालेली आहात, तुम्ही बायकोच्या ताब्यात आहात. आई बाबा करता चोरून भाकर ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी उठा, तुम्हाला कामावर जायचंय, फक्त जाण्याचा रस्ता बदला. रोज घरापाठी मागून जात होते, आज गोठ्याजवळून जा. कारण गोठ्याजवळ तुमची कुणीतरी वाट पाहणार उभा आहे. गोठ्यात आमची आई बसलेली असेल, गोठ्यात आमचा बाप बसलेला असेल. नका थांबवू गाडी गोठ्याजवळ. कारण गाडी जर गोठ्याजवळ थांबली ना तर तुमची बायको रागावेल. फक्त चालता चालता एक काम करायचंय दादा, चालता चालता कुत्र्याला ठोकायची भाकर खिशात ठेवली, चालता चालता भाकर काढा आणि चालता चालता फेकून द्या आमच्या आई बापाकडे. भाकर शेणात पडली, गोमित्रात पडली, नाही पाहणार आमची आई. आमच्या एवढंच पाहते, माझ्या मुलानं फेकली
ती भाकर, माझ्या मुलानं फेकली भाकर, एवढंच पाहते आमची आई. आईनं शेणात पडलेली भाकर उचलली, भाकर कडक झालेली आहे दादा. भाजी नाही भाकरी बरोबर खायला. अरे जे जनावराला पाणी दाखवतात ना, आईनं त्यामध्ये भाकर चुरली आणि आपल्या म्हाताऱ्याला आवाज दिला, अहो ऐकलं का, ऐकलं का. रोज वृद्धाश्रमामध्ये ताजी भाकर आणि ताजी भाजी वॉचमन आणून देत होता. पण त्या ताज्या भाजी भाकरीपेक्षा आजच्या या शेणात बनलेल्या भाकरीमध्ये वेगळाच आनंद आहे. का, माझ्या मुलानं फेकली ती भाकर. महाराज, त्याच आई बापाचा अंत काळ जवळ येऊ द्या, नाही वाईट आशीर्वाद देणार आमच्या मुलाला आणि सुनाला. त्याच आई बापानं मरायच्या टायमाला सांगितलं, देवा आमच्या सुनबाईनं आम्हाला वाईटरित्या पाहिला असेल, आमच्या मुलानं वाईटरित्या आम्हाला पाहिलं असेल, पण लहान आहेत ते अजून. देवा देवा माझ्या बाळूचा वेल मांडवावर जाऊ दे महाराज. याचं नाव आई आणि बाप आहे दादा. नका त्या आई बापाचा ताट घेऊ महाराज. आमचा बाप आंधळा आहे बरं का सुनबाई, आमचा बाप आंधळा आहे, आमचा बाप पांगळा आहे, आमचा बाप बहिरा आहे, आमचा बाप मुका आहे, आमच्या बापाला बोलता येत नाही. पण जोपर्यंत आमचा बाप आमच्या घराच्या पडवीत पडलेला आहे ना, तो त्या घराचा आधार आहे, तो त्या घराचा खांब आहे दादा. सांगू तुम्हाला, जोपर्यंत तुमचा बाप पडवीत पडलेला आहे ना, तोपर्यंत तुमच्या घराकडे वाईट नजरेनं पाहण्याची ताकद सुद्धा कोणाची होणार नाही. एवढी ताकद महाराज त्या बापामध्ये आहे. म्हणून आईची सेवा करा आणि बापाची सेवा करा. आई बापाविषयी बोलायला लागलो तुम्हाला रात्रंदिवस पुरायची नाही महाराज. माझा विषय आहे आई आणि बाप. म्हणून जाता जाता शेवटचा अंतकरणातून दिलेला शाप, आईची सेवा करा, बापाची सेवा करा. जे जे आई बापाची सेवा करतील त्यांचं 72 पिढ्या कल्याण होईल. आणि जे जे माई बापाचा तळताट घेतील महाराज, त्यांच्या 72 पिढ्या नरकाला जातील. हे देणार तेव्हा महाराज. खूप विचित्र अवस्था आहे. आज आई बापाचा आशीर्वाद काय आहे महाराज, एखाद्याला जाणून घ्यायचा असेल त्यानं जाताना माझा मोबाईल नंबर घेऊन जा, मला फोन करा, तुला सांगतो आई बापाच्या आशीर्वादामध्ये काय ताकद आहे. मेल्यानंतर गुलाबजामुच्या पंक्ती घालणाऱ्यांना भूत आला महाराज, पण जिवंतपणे माई बापाची सेवा करणारे जरा कमी आहे. म्हणून आईची सेवा करा, बापाची सेवा करा, स्त्री भ्रूण हत्या थांबवा, मुलींवर चांगले संस्कार करा. आपल्या स्वतःची मुलगी खुरप्याला देऊन खुरपणारी म्हणून पहा, आपल्या स्वतःची मुलगी भिकाऱ्याला देऊन भिकारी म्हणून पहा, पण एखाद्या बेवड्याला देऊन विधवा पाहण्याची वेळ तुमच्यावर कधी येऊ देऊ नका. आणि हे संदेश स्वतःच्या अंतकरणामध्ये घेऊन जा. म्हणून यथामती यथा अवकाश धावत्या वेगामध्ये धावत्या वेळामध्ये महाराज बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. कैलासवासी गीताबाई यादवराव कळमकर यांना 4 मुलं आहेत. नारायण या 4च आहेत ना मुलं.